गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं छान अशी सकाळची सुरुवात झाली. चहा वगैरे काही नाही केला, डायरेक्ट काही नाही, ज्वारीच्या भाकरी आणि मस्त अशी ताजी ताजी जी शेपूची भाजी आणली होती ना, त्याच्याच भाकरी आणि भाजीचा बेत केला आणि सकाळ सकाळ मस्त भाजी भाकर खाल्ली. आणि त्यानंतर ना आईने रामफळ जे आहेत ना ते तोडून ठेवले होते आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी. तर रामफळ छान असं पिकलेलं होतं, तर म्हटलं आता लगेच सकाळ सकाळ जेवण झाले तर लागते कामाला. तर मी जे पिकलेलं रामफळ आहे ना तर ते घेतलं आणि आपल्याला हे जे आहे ना याच्यातले बिया वगैरे काढायचे, पूर्ण गर काढून घ्यायचे. तर त्याच्यासाठी ना इथं मी कस्टर्ड पावडर जे आहे ना ते दुधामध्ये घोलून ठेवले, म्हणजे ते थंड होतं तोपर्यंत इकडे रामफळाचं गर काढून घेते. रामफळाचे जे देठ होतं ते काढून घेतलं. रामफळ एकदम सॉफ्ट असं पिकलेलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला हे गर काढायला खूप जड जाणार नव्हतं. एका पातेल्यावर पुरणाची चाळणी घेतली. पुरणाच्या चाळणीमधनं ना फक्त गर काढणं सोपं जातं, त्याच्यामुळे ना कधी पण पुरणाच्या चाळणीमधूनच तुम्ही पण अशा प्रकारे जे फळांचा गर काढायचं असेल ना तर काढायचं. म्हणजे मग त्याच्यामध्ये आपलं सीताफळ असेल किंवा मग तुम्ही संत्रीचं टाकलं ना तरी पण चालते. त्याच्यानंतर रामफळ असेल, असे फळं जे असतात ना ते याच्यामध्ये चांगले निघतात आणि आपल्याला ज्यूस जे आहे ना किंवा मग गर आहे ना तर ते काढणं पण सोपं जातं. तर मी सगळा जो गर आहे ना तो स्पूनच्या साहाय्याने काढला. मग स्पूनच्या साहाय्याने काढला ना तर काय होतं ना, आपले हात पण खूप भरत नाहीत आणि आपल्याला काढायला पण सोपं जातं. फास्ट पण होतं काम आणि झटपट पण होतं आणि मस्तपैकी आपल्याला काही झंझट पण होत नाही, चक्री होत नाही. त्याच्यामुळे मी सगळा गर जो आहे ना तो एकाच पुरणाच्या चाळणीमध्ये पातेल्यावर ठेवून काढून घेतला. त्यानंतर आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी जे आहे ना ते अर्धा लिटर दूध जे आहे ना ते छान गरम करून घ्यायचं. हलकंसं घट्टसर झालं की त्याच्यामध्ये 1.5 चमचे जे आहे ना कस्टर्ड पावडर टाकायचं. त्याच्यानंतर चवीपुरती साखर टाकायची. कमी जास्त गोडी तुमच्या आवडीनुसार टाका. हवं असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाका आणि ते छान जे आहे ना थंड करून घ्या. तोपर्यंत हा जो फळांचा गर आहे ना तो काढा. नसेल तुमच्याकडे फळांचा गर तरी चालेल, फक्त तुम्ही कस्टर्ड पावडरची पण आईस्क्रीम बनवू शकता. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये ना फ्लेवर ॲड करावं लागेल. त्यानंतर छान असं मी सगळा गर काढला. तुम्ही बघू शकता एकदम सगळे जे त्याचे साल आहेत ना रामफळाचे ते एकदम चकाचक करून घेतले स्पूनच्या सहाय्याने. त्यानंतर आता जे आहे ना आपल्याला रामफळाची पूर्ण आईस्क्रीम मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता एकदम मस्त अशी आईस्क्रीम जी आहे ना तर ते साला बघू शकता. पूर्ण त्यातला जो माल आहे ना मसाला आहे सगळा काढून घेतला आणि स्पूनच्या सहाय्याने अशा प्रकारे सगळा गर जो आहे ना एका पातेल्यामध्ये काढून घेतला. तोपर्यंत आपलं जे कस्टर्ड पावडर आहे ना ते पण थंड झालं होतं. हे सगळं काढून झालं की आपल्याला ना मिक्सर जोडायचं आहे. तर मग मी मिक्सर जोडायला घेतलं. तोपर्यंत इकडं शेगडीवरती आईने ना वरण पण शिजवायला टाकलं होतं. तर त्याची डाळ वगैरे धुवून टाकली मी त्याच्यामध्ये, म्हणजे वरण जे आहे ना ते साईड बाय साईड शिजत निघेल. तर माझं हे सगळं गर काढून झालं होतं. त्याच्यानंतर मी एका पातेल्यामध्ये जे सगळं आहे ना ते मिक्सरला बारीक केलं आणि एका पातेल्यामध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवली. तर स्टीलचं जे पातेलं आहे ना ते घेतलेलं आहे मी. तर थोडंसं एक थर टाकला मी, थोडासा जाडसर त्याला छान असं हलवून घेतलं, म्हणजे एकसारखं केलं आणि वरतून भरपूर सारी टुटी फ्रुटी टाकली, म्हणजे आपल्याला आईस्क्रीम खायला ना आणखी छान मजा येईल. टुटी फ्रुटी टाकल्याच्यानंतर वरतून पुन्हा एक थर टाकला मस्त आणि त्याला पण छान असं सेट करून घेतलं. त्यानंतर पुढच्या वरच्या थराला ना मी थोडंसं माझ्याकडे ना क्रश अवेलेबल आहे. रोज क्रश जो असतं ना ते अवेलेबल आहे, म्हणजे रोज सिरप. तर मी ते टाकलं आणि याच्यामध्ये स्वीटनर टाकायची गरज पडत नाही कारण की ते खूप स्वीट असतं. त्यानंतर पुन्हा वरतून एक थर टाकला आणि पूर्ण आईस्क्रीम जे आहे ना अशा प्रकारे स्पूनच्या सहाय्यानं एकदम एकसारखं करून घेतलं, म्हणजे वरचा थर जो आहे ना तो प्लेन करून घेतला आणि आईस्क्रीम सेट करायला ठेवून दिली. 8 तास छान सेट होते. तोपर्यंत आईने मला ना इथं धने काढले होते शेतामधले, तर ते धने निवडण्यासाठी दिले होते. त्याच्यामध्ये काड्या काढण्यासाठी आमच्या गावातली आज जत्रा होती, तर आईने ना तिथून गोडीशेव आणली होती. तर आईने आणि मी मस्त गोडीशेव एन्जॉय केली आणि आता आईचं इथं ताईसोबत बोलणं सुरू आहे की गावातल्या जत्रेबद्दल. तर आईने शेतामधून जे आहे ना ते धने वगैरे काढून आले होते. तर आईच्या अंगावर थोडंसं कचरा वगैरे होता, तर आई खाली बसल्या होत्या. मी पण मस्त गोडीशेव जे आहे ना ती एन्जॉय केली आणि त्यानंतर जो आहे ना आमचा पूर्ण छान दिवस जो आहे ना तो एन्जॉय केला. तर तुम्हाला मी अशा प्रकारे जो आहे ना ते सगळं. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी आईने ना शेतामधनं भाज्या आणल्या होत्या. येत्या वेळी आईने शेतामधनं ना आवळे आणले होते. त्यानंतर थोडेसे ज्वारीचे कणस आणले होते. त्यानंतर ताजी ताजी जी आहे ना ती कोथिंबीर आणली होती. त्यानंतर मेथी आणली होती, मेथी कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवली. त्यानंतर आणली होती शेपूची भाजी, हिरव्या मिरच्या आणि वांगे. संध्याकाळच्या जेवणामध्ये शेवग्याची भाजी, त्यानंतर वांग्याचं भरीत, ओला कांदा, थोडंसं कारले तळले होते आणि लोणचं आणि ज्वारीची भाकर असा बेत होता. मस्त आईने आणि मी जेवण एन्जॉय केलं आणि आजचा ब्लॉग होता असा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.